हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्च अर्थेषु अभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालचे अध्यायांतू आम्ही परमात्माले मत्स्य कुर्म इत्यादी अवतार म्हणरी परमात्मू सज्जनांक रक्षण करच्याक वराहादी तिर्यक रितिरियला मनुष्य ऋषी स्तंभांतोय प्रकट जावन सज्जनांक रक्षण केला म्हणून कालचे आम्ही अध्यायांत पळिले. परमात्माले अवताराक कर्मबंधन जेव्हा कर्मफल कारण जायना इत्याक म्हण ताणे तागेलेची संभवामी आत्ममायया म्हणलेलं बरी तो तागेले एक निर्णय घेऊन केदन येवका कशी येवका म्हण म्हणेल तागेले निर्णयार ताणे अवतार घेऊन येवचे जाल्यार आमगेले जन्माकय कर्माकय प्रति एक परमात्माला अधीन कसल उद्देशस म्हणून आमकां गोतना आमी जन्म घेवन येताची. जेवो परमात्माला अवतारो इत्यादी दुष्ट संहाराक शिवाय परमात्मा कसले ताची निमती कर्मफलाचे आसक्ती अपेक्षा सकಡೆ आसना. तशीची एक स्वामी विवेकानंदाल काणी वाचिलेला हांगा उडगास येता. स्वामी विवेकानंद नंदाले कोणकी म्हणली की तुम्ही कृष्ण राम सकಡೆ म्हणून भारी एक नमनीचे विशेष जावन सांगतात न्हू तुम्ही जाल्यार ते तशें कसले एक व्हड अवतार कृष्णान कसो केला म्हणून जेवका न्हय तो 16,000 स्त्रियांक वारडी करून घेतिलो तो श्रेष्ठ पुरुष म्हणून तुम्ही म्हणटाची. सनपणेर ताणें पुराय जनाल घरा लोणी कांपून काडलेले तसो लेख ताका तुम्ही परमात्मा म्हणून सांगताची म्हणून म्हणटना स्वामी विवेकानंदान म्हणले की आमगेल कृष्णान तितले मांत्र केल्लेले न्ही. ताणें सान आसतना 7 वर्सारी 7 दीस तो गोवर्धनगिरी किरिंगुले बोट्टार घेवन राबला. तू एक फातर घेवन एक 7 क्षण राब पुरो तुगेल बोट्टार एक हांव फातर दवरता 7 क्षण राब पुरो तू कसले दामान कसं केला आमगेल्या मणकेची तुमगेल देव म्हूण म्हणटा न्हय जावो त्या तुका साध्य नातल्यार ताणें काळिंग मर्दन केला व्हड सहस्रपोडीचे काळिंगा धरून तागेले बाल धरून ताणें दमन केला तागेले गर्व तू एक दिवडा धरल्यार पुरो म्हण सकಡೆ म्हणटना तो पेच्युजलके म्हळ्यार तांणी कृष्णाले कसले ते एक मनशाल सहज बुद्धी अवगुण सोदूचे गुण सोदिनाचे केन्नाय आमी कसले म्हळ्यार अवगुण पुरे बदीन दवरून प्रति मनुष्य कितले तागेलान तो गुण येसच्या पुरो अवगुण येसच्या पुरो आमकां कसल जावका तांगेल गुण त्या गुण कितले अवगुण आशिल्ले मनशालान तो एकपणी चांग गुण आसता त्या गुण मात्र आमी काण घेवका इत्याक म्हळ्यार आमगेले कसल की अवगुण नाश जावन वता. तशीची देवाले कसल की एक आम्ही देवाल कतीर जावन स्नान पूजा प्रवचन पुराण पारायण सकಡೆ करतामू जाल्यार आम्ही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियान कसल की कर्म करताच पळय ते भगवदर्पित जावका तशें जाल्यार मात्र आमकां त्या कर्माचे पुण्य फल मेळटा म्हणून ಹರಿಗರ್ಪಿ ಸದೆ ಆವ ಕರ್ಮ ಮಾಡಿದರು ಅದು ಹುರಿದು ಬಿತ್ತಿದ ಬೀಜ म्हणू ಗೋಪಾಲದಾಸನ ಸಂಗಿಲಸ್ ಹರಿಕಥಾಮೃತ ಸಾರಂತು ಪಳಯ ಹರಿಗರ್ಪಿಸದೆ ಆವ ಕರ್ಮವ ಮಾಡಿದರು आम्ही देवा कृष्णार्पण म्हूण लेखनान अशी कसल कर्म केलें तें हुरीद बित्तीद बेजके म्हळ्यार भात भाजून आमी ते किर्ल येवो म्हूण सांगून गाद्यांत घाल्यार त्या भाताक किर्ल येना झाड जायना वापस इता म्हळ्यार तें भाजून गेला. तशी आमी
कशी वापास हे संसार म्हणलेले बंधनांतू येवच्या नज्ज म्हूण जाल्यार सम भाज्जून वचूंक आमी भाज्जून वचूंक म्हळ्यार ह्या भव बंधनांत आमी नाना रिती सुख दुःख सगळे भोगताचे जाल्यार ते पुराय देवान आमकां प्रारब्ध कर्मा अनुसार जावन दिल्लेले म्हूण लेखुका सूख मेळटना आमी मस्त खुश भोगूनच तशी कश्ट मेळटना मस्त कुग्गून देवाक आमी उल्लोवचानच तशीच जेव्हा भागवताचे प्रथमस्कंदा 3 अध्यायांत सूतपुराणिक शौनकादी ऋषी लँगी सांगताची जग्रहे पौरुषम रूपम भगवान महदादिभिः संभूतम षोडश कलमादौ लोकसिसृक्षया म्हळ्यार रूप औदार्य यश श्री असले षड्गुण परिपूर्ण जावन आशिल्लो पुरुषोत्तम म्हणटाची तो प्रलय कालांतूय तागेले उदरांतू सर्व सृश्टी तो दवरून घेता ते सृश्टी पुराय त्या सृश्टी कशी जाता म्हळ्यार महत्तत्व अहमतत्व ताजे नंतर पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचभूत मन अशी 16 कला ताका जावका एक अप्राकृत 16 कला आमगेले एक प्राकृत शरिरांत आसता जाल्यार परमात्मो ते अप्राकृत रुपांत ह्या पुराय तागेले शरिरा भितर दवरून घेवन प्रलय कालांतू पुराय तागेले शरिरा भितर दवरून घेता हाजे अर्थ कसो जाता म्हळ्यार परमात्माक जनन मरण म्हूण ना तागेले देह आमगेले म्हण की अन्नमय कोश न्ही आनंदमय कोश ते ताणें अवतार घेवन येवचें म्हळ्यार आमकां दिसचें ताणें ना अंतर्धान जावचें म्हळ्यार जेवो अवतार समाप्ती करचें म्हळ्यार आमकां दिसना तो अदृश्य जाता तशीच आतां राम कृष्ण इत्यादी अवतार पुराय ताणें तो प्रकट जाल्लो मुखार तुमकां भागवत काणयेन तो दशमस्कंदांत कृष्णावतारा विशय येतना कृष्ण देवकील उदरादुकून जन्म आईल न्ही तो प्रकट जाल्लो देवकीले लागीं म्हूण सांगून आमकां कळटा पळया तशीच अनंत कोटी ब्रह्मांड नायका म्हणटाची परमात्माक तशी कितली की ब्रह्मांड ताण तागेले उदरांत दवरून घेतला म्हूण सांगून ते पंचभूत तशी पंचतन्मात्रा ताजे नंतर मन महत्तत्व चेतना प्रकृती अशी मात्र न्ही पंच शब्दादी आमी म्हणटा तन्मात्र म्हणटा पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय अशी 24 तत्वान हे प्रकृती जावचे तशी परमात्मा अस्सल एक प्रकृती सृष्टी करता म्हणजे जाल्यार परमात्मा इतले एक ओड जावन आसूचे एक महामहिम रूप विंगड कोणीय नांची म्हूण आमी लेखुवेत तशी प्रलय कालांतू तो प्रकट प्रलय काल जाल्ली नंतर प्रकट जातना तो एक विराट रूप ब्रह्माक दाखयता म्हूण सांगून आमकां हे भागवतांतू आमकां पळोवचें मेळटा तो सुरवेक महदादी तत्व सृश्टी करता ताजीन ब्रह्मांड सृश्टी करून ब्रह्मांड येद्दोळते त्या ब्रह्मांड प्रलया काला तागेले उदरा आशिल्ले मागीर तो ब्रह्मांड सृश्टी करून तांतू तो प्रवेश करता सुरवे तागेले उदरा भितर दवरून घेता हिरण्य गर्भ म्हणटाची मागीर तो प्रति एक सृश्टी भितर प्रवेश करता देखून ताका सर्वत्र गमा म्हूण म्हणटाचे आमी तशीच तो शेष पर्यंक ताका म्हळ्यार हांतूळ जावन आसता शेशार न्हिदून तो तागेले नाभी दुखून एक पद्म सृश्टी करून पद्मनाभ म्हणून घेता मात्र न्ही चतुर्मुख ब्रह्माक तो सृश्टी करता तशें जावन पद्मकल्प म्हूण सांगून ते आपयताची कल्पाक तशी सुरवेक सृश्टी जाल्लो कोण म्हळ्यार ब्रह्मदेव म्हूण कळ्ळें आमकां मागीर तांणी निवरलेले दक्ष इत्यादींक सृश्टी केले मात्र न्ही मागीर पालन करून दाखयलें तेजे भितर परमात्मो ब्रह्मांडांत एक विराट पुरुश अवतार जावन ब्रह्माक कशी सृश्टी करूं काय म्हूण परमात्मान दाखोवची ताका म्हळ्यार ब्रह्मो नाभी कमलांतू येतना ताका सुतूच उदा दिसता ताका आपण कोण खंय येयला कसल कतिर येयला कसले कळनाची तो देवाक ध्यान करतकय तो हांव कोण कसले इत्तें म्हूण
त्या वेळ कोणी म्हाका सृश्टी केलेली म्हणून पळोवच्याक तो नाबी भितर त्या कमलाचे देंटा भितर देवन वचा पळयला रे तागेलें अर्ध आयुश्य थंयच जत्ता म्हणून सोपास वयर म्हणून ताणें मागीर देवाक शरण येतना कोण म्हाका सृश्टी केलेलें म्हणून शरण येतना ताका देवान ताका एक ओमकार आयक पडटा असल प्रेम आमकां भागवतांत आयकुचें मेळटा पळया त्या वेळार देवान ताका सृश्टी शूर करी म्हूण सांगचें कशी सृश्टी करची आपणान म्हूण सांगून तो निमगितना देव ताका विराट स्वरूप दाखयता त्या विराट स्वरुपाचे पांयाले दुखून शिराले तनक म्हळ्यार मात्ते तनक सर्व अवयव 14 लोक दाखयत की 14 लोक अतल वितल सुतल पाताल तलातल रसातळ म्हळ्यार असले नरक तोग्गुचे अधोलोक तशी भूर्भुव स्वह महा जन तप सत्य असले ऊर्ध्व उत्तम लोक ऊर्ध्वलोक 7 सप्त ऊर्ध्वलोक सप्त अधोलोक तागेले शरिरांतू आमकां दिसता म्हळ्यार ताका कोणाक ब्रह्माक दिसता तशी मूल जावन तसले परमपुरुशाल रूप तशी ब्रह्मांडांतू पद्मनाभ रूप आनी एक विराट रूप हे तिन्ही परमात्माले रूप जावन आस तशी विराट स्वरूप कशी आशिल्लें म्हूण भागवतांतू सांगताच पळया पश्यन्त्यदो रूप मदभ्रचक्षुषा सहस्रपादोरुभुजाननाद्भुतं सहस्रमूर्धश्रवणाक्षिनाशिकं सहस्रमौल्यांबरकुंडलोल्लसत् म्हळ्यार योगींक मात्र दिसचेत आसलात अर्जुनाकय विराट स्वरूप दाखयतना तागेले ते बाह्य चक्षुक आपण दिसना म्हळ्यार ताका दिव्य दृष्टी दिल्ले विशय सर्व जाणांक गोत्तस तशी महायोगींक मात्र पळोवच्या जवतीत आसली हे विराट रूप ब्रह्मादींक अपरोक्ष ज्ञाना निमती मेळटा ते परमपुरुशाले विराट रूप कशी आसता म्हळ्यार असंख्य पाद असंख्य पाय असंख्य झांग असंख्य हात असो तसे सहस्र पाद उरु भुजाननाद्भुतम पाद म्हळ्यार पाय उरु म्हळ्यार झांग म्हणटाचे आमी तशी भुजा म्हळ्यार तागेले बाहू अशी आसता मात्र न्ही सहस्रमूर्ध श्रवणाक्षी नासिकम म्हळ्यार सहस्र तागेले कानू दोळे तशीची नांक पुराय सुत आसले तागेले वदन तशीची किरीट कुंडला सकड धारण केलेले तशें दिव्य रूप ब्रह्माक पळोवच्याक मेळटा म्हळ्यार परमात्मो सगळे जगत्य प्रकट केलेले ताणें ते सगळे जगत्य ते संहार करून म्हळ्यार लय करून सूक्ष्म जावन तागेले उदरांत दवरून घेता तो आनी त्या वेळाक लक्ष्मी देवी तागेल्याक लक्ष्मी देवी मात्र आसता ब्रह्मादी देवती समीत आसनाची प्रलय कालांतू लक्ष्मी देवी ती पर्यंक जावन श्री भू दुर्गा रूपारी म्हळ्यार आभरण पर्यंक सगळी तीच लक्ष्मी देवीची त्या वेळार परमात्मो एक योग आमी म्हणटा शिशु रूपार तो प्रकट जाता म्हूण सांगून तशी श्रीमदानंद तीर्थ म्हळ्यार मध्वाचार्यानी सांगिल्लो तो प्रलया कालांत तूं कशी आस लक्ष्मी भुजांतरगत स्वरतोपी जाग्रे म्हळ्यार लक्ष्मी देवीक घेवन तो प्रलया कालांत तो न्हीद काडटा म्हूण सांगून तशी देवाक न्हीद काडटा म्हळ्यार देवा न्हीद आसवे ना द्वादश स्तोत्रांतू मध्वाचार्य सांगता चेद सुप्तिगतोपि हरिः सुखवान सुखरूपिण माहुरतो निगमाहा म्हळ्यार द्वादश स्तोत्रांतलो श्लोक ह्यो समस्त प्राणींक मस्त कश्ट दुःख सकड आसता तांत भितर एक न्हीद म्हणलेले सुखाच वेळ पळया कसल दुःख असल्यार विसरता तशें यद सुप्तिगतोपि हरिः सुखवान देव एक न्हीद म्हणलेले दिवन त्या जिवाचे दुःख विसरचीत आसले एक न्हीद दिवन त्या जिवाक एक सुखाचो स्वल्प वेळ दिता केन्नाय कशी म्हळ्यार जिवात्माक न्हीद नानतल्या जायना तो दुर्बल जाता परमात्माक मात्र न्हीद आसल्यार जगत चलना तशी निर्दोष पूर्ण गुण विग्रह आत्मतंत्रो म्हणला परमात्माक निर्दोष षड्गुण ऐश्वर्य परिपूर्ण जावन आशिल्लो तश जावन ताका भगवंतू म्हणटाची म्हूण भगवंत म्हूण भग म्हळेले ताका सगुण सुखा कसल ते म्हळ्यार ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसः श्रियः ज्ञानविज्ञानयोः चैव षण्णा भग इतीरणा यस भग
आशिल दिकून गुण आशिल दिकून ताका भगवंत म्हूण नांव वयलें कसलें म्हूण समग्र ऐश्वर्य म्हळ्यार पूर्ण ऐश्वर्य वीर्य यशस्सु कांती ज्ञान आनी विज्ञान असले स प्रधान गुण हाका आमी भग म्हूण म्हणटात हे भग कोणाले आसा तो भगवंतू म्हणून घेता तशी भगवंतू प्रलय जलीत तो लक्ष्मीक पर्यंक कोरून घेवन तो लक्ष्मी वटू आसता म्हूण सांगून विंगड कोणीय खंयचे देवते तागेले वटू आसनाची तशी गीतेचे 8 अध्यायांत परमात्मो 4 युग 1000 पर्यंत आवर्तन जावचे तितले काल चतुर्मुख ब्रह्माक एक दिसू तितलेच वपास तितले काळू तागेले रात्री म्हूण सांगून आमकां देवान म्हळ्यार भगवद्गीतेंत कृष्णान सांगला कशी म्हळ्यार आमगेले मनशांगेले सकाळ रात्री एक 24 हावर्स म्हूण म्हणटा पळय तशीची पित्रांक सकाळ रात्री म्हळ्यार एक दिवस तांकां एक म्हयनो म्हळ्यार मनशाक आमगेले 24 हावर्स एक दीस तांचे भितर एक सकाळी एक रात्री जावन वता तशी पित्रांक एक म्हयनो तांगेले एक दिवस म्हळ्यार एक पक्ष शुक्ल पक्ष तांगेले दिसू तशी कृष्ण पक्ष तांगेले रात्री म्हूण म्हणटाचे जाल्यार देवतेंक सकाळी म्हळ्यार उत्तरायण रात्री म्हळ्यार दक्षिणायन तशी देवतेंगेले 24 घंट्याचे एक दिवस म्हळ्यार आमगेले एक वर्ष जाता तशीच चतुर्मुख ब्रह्माले एक दिवस म्हळ्यार 2 सहस्र महायुग जाता सर्वे सामान्य जावन 4 crore 32 lakhs years तागेले सकाळी तशीच 4 crore 32 lakhs years तागेले रात्री ಒಟ್ಟುची तागेले एक दिसांत 8 crores 64 lakh years आसता म्हूण आमी सांगून लिखू येत तशी ते ब्रह्माल एक दिवस तसलो 100 दिवस जाता ब्रह्माल परिपूर्ण जावन आशिल्ले एक आयुश्य जाता त्या वेळाक प्रलय जावन परमात्म तांणी सृश्टी केलेले सर्व जीव तो उपसंहार करचे नाश करचे म्हळ्यार नाश न्ही उपसंहार करून ते तागेले उदरांतू दवरून घेता मागीर अपास नव ब्रह्मसृश्टी जाता म्हूण प्रलया काल जाली नंतर नव ब्रह्मसृश्टी जाता अशीच जाल्यार ह्या प्रलयांतू 4 विध आसा म्हूण म्हणटाची युगांत प्रलय म्हळ्यार प्रति युगाचे अंत्या एक प्रलय येवच्या पुरो तशी मन्वंतराचे प्रलय एक मन्वंतर म्हळ्यार 71 सहस्र चतुर्युग म्हूण आसा तशी ते मनुप्रलय म्हूण म्हणटात ताका दिनप्रलय ब्रह्माल एक दीस जाता जावची प्रलय महाप्रलय म्हूण म्हळ्यार ब्रह्माल आयुश्य परिपूर्ण जातरी एक महाप्रलय जाता आतां युगांत प्रलय प्रति युगाचे अंत्यार जावचे प्रलयांत विशेष जावन जिवांगेले न्यूनता म्हळ्यार क्षय जाता म्हूण म्हणत म्हळ्यार जीव नाश जाताची मनुप्रलयांतू क्षय जीवादीक मात्र न्ही भूलोक भुवर्लोक स्वर्गलोक असल पुरे प्रलयांत बुडून वच्चा पुरो तशी दिनप्रलयांत चतुर्मुख ब्रह्मालेक सत्यलोक सोडून इतर सर्व लोक प्रलयांत बुडून वता म्हूण म्हणटाची तशी महाप्रलयांत सगळे ब्रह्मांड नाश जाता म्हूण सांगून म्हणटाची अव्यक्त तत्वांत सर्वत ते तशीच परमात्माले गर्भांत ह्या पुराय आसता म्हूण सांगताची तशीच आमकां हें अशी प्रलया विशयी आमकां कळलेलें जाल्लें तशीच दुर्गादेवी श्री भू दुर्गा रुपान देवाले सेव करता तिका अंभरणी देवी म्हूण म्हणटाची आमी त्या वेळार रात्री जाल्ली सकाळ जाल्लें म्हूण म्हणटना त्या वेळाक 14 भुवन म्हळ्यार 14 लोक समेत चतुर्मुख ब्रह्माक नाभी दुखून तो भायर हाडटा आनी त्या वेळाक ब्रह्मो त्या प्रलयाचे जल पळोवन भितकयतो आनी तो निमगिता कसल कोरक हांव म्हाका कसल खातीर हांगा हाडला म्हूण म्हणटना ताका एक तप म्हूण म्हळेले शब्द आयक पडटा तशें तो तपस्या बसता मागीर
ब्रह्माक कळतं कसल कोरका म्हूण सांगून तो ते 24 तत्वां निमती आकाशु पंचभूत सकडी निर्माण करून सात्विक राजसिक तामसिक गुण निर्माण करून रुद्राक ब्रह्माक अभिमानी करून ब्रह्मांड प्रकट करून देवतेंक सृष्टी करून सोडता म्हूण सांगून असले रितीरेक सृष्टीचे विचार आमकां भागवतांतू मेळटा. भागवतांतू मागीर कसले येता म्हण एक मूल रूप तागेले एक परमपुरुष रूप म्हूण म्हणटाची. तशी मागीर एक पद्मनाभ रूप आतां सांगिल पळय ताणें नाभी दुखून ब्रह्माक हाडचे, कमला फूल येवन ब्रह्मा हाडचे ते पद्मनाभ रूप म्हणटाची. मागीर ताणें ब्रह्मा दाखोवचे रूप आसा पळय त्या विराट रूप कशी सृश्टी कोरका म्हूण सांगून हे तिनी रूप आमकां दिसता जाल्यार आमकां भागवत सांगता जाल्यार हे तीन रूप परमात्माल विंगड विंगड म्हूण आमी लेखुना. परमात्मू एकूच हे तिनी रूप ताणें एक अवतार मागीर तो अवतार एक घेता न्हय. तशी हे तिनी रूप ते अवतार पुरे मूल रुपा दुखून कसले भिन्न ना आमी तशी लेखूकय नज केन्नाय आमी देवाल वेळी संशयू लेखूकय नज म्हूण सांगून आमी म्हणटाच. ताचे नंतर सौनकादी ऋषींक सूत पुराणीक भगवंताले अवतार खंयचो म्हूण सांगताची. 22 ಅವತಾರಾಚೆ म्हळ्यार 22 ಅವತಾरा वर्णना भागवतांतू केला. ताजे सूक्ष्म जावन सांगचे जाल्यार प्रथम अवतार म्हळ्यार कुमार अवतार म्हूण म्हणटाचे. तोच कुमार जावन जत्ता कुमार म्हूण म्हळ्यार आमी म्हणटाचे सनत कुमार तसले योगी. तोच कुमार जावन आविर्भव जाता म्हळ्यार अवतार घेवन येता अखंड ब्रह्मचर्य पालन करता म्हूण सांगून कुमार अवतारा विशयी आमकां भागवतांतू मेळटा. दोनी अवतारो वराह अवतार म्हूण म्हणटाची. ह्या अवतारांतू परमात्मो रसातला चमकलेले भूदेवीक उबारून हाडून तिगेल कक्षेंतू सुरवेच्या वरी दवरता म्हूण सांगून आसा. हे वराह देवाले अंगांगा दुखून यज्ञ सामग्री पुरे उद्भव जाल्ले म्हूण हे पुरे मुखार सुनू भागवत अध्यायांतू स्थूल रुपार आतां सूक्ष्म जावन आयला स्थूल रुपार येता. तशें तेदन ताजें वर्णन करुया. आतां खाली अवतार खंयचे म्हणून हांव सांगता. तशी यज्ञ सामग्री उद्भव जाता तशें जावन ताका यज्ञेशू जो यज्ञवरांग म्हणचे भूमी विदारक यज्ञवरांगा म्हूण सांगून म्हणटाचे पळय. तशी ते अवतार वराह रुपार आयला म्हळ्यार आमी डुक्कर म्हणटाची पिग्ग जाल्यार आमकां तशें आमी लेखूकय ना. इत्याक म्हूण म्हळ्यार तेवय अप्राकृत जावन आशिल्ले शरिराचे वराह ते देवड वराह जगत्यार खंय पळोवच्या मेळना. जेवो तिनी अवतार महिदास अवतार म्हूण म्हणटाची. ब्रह्मदेव सुरवेक नाभी कमलांत येता पळय ताका एक पुत्र जाता विशाला म्हूण सांगून ते विशालाल बायली इतरा देवी बायल त्या वेळार तांणी मस्त काळ देवाक तपस्से करताची. त्या देवूची आपणाल उदरांत येवका म्हूण सांगून ती तपस्से करता. नारायणूची ती गेले इतरा देवीले उदरांत नारायणूची जन्मा येवन ऐतरेय म्हूण म्हळ्यार नामान प्रख्यात जाता. एक पंत ब्रह्मदेव महायज्ञ मंडपांत मस्त ऋषी देव ब्राह्मण समूह पुरे थंय बैसून आसताची. एक ब्रह्मदेव यज्ञ करयतरस त्या सभेक ऐतरेय प्रवेश करता. चतुर्मुख ब्रह्मदेव मात्र ताका गोत्तच न्हय तो कोण म्हणून बरलेल पुराय जनता गेले दिव्य एक तेजाकची स्तब्ध जाताची. त्या वेळाक ब्रह्मदेवाक परमात्मा म्हळ्यार कोण म्हणून कळत दिकून ताका एक योग्यता पात्रत्व ते आशिल्ले दिकून तो ते देवाले ऐतरेय देवाले तो स्तुती करता. ब्रह्मदेवाल स्तुतीन ते ऐतरेयाक भारी संतोष जाता आनी तो त्या वेळाक इतरे कोण देवते रुद्र इंद्रादी तांणी पुरे स्तब्ध जावन बसल्याचे मात्र न्ही. त्या यज्ञाक आयिल्ले देव ब्राह्मण समूह पुरे ऐतरेयाक पळोवन स्तब्ध जाला. तांकां पुरे कारुण्यार तो वापस जागृत करता. त्या वेळार तांणी पुरे यो आमगेल देवूची म्हूण तांकांय मनन जाता. वचून ताका शरण येताची. त्या वेळाक ताका महिदास म्हूण सांगून नांव जाल्लें. तशी ऐतरेय उपनिषत् महिदास नामक देवानची केल्लेले म्हूण म्हणटाची. ताका ऐतरेय म्हळ्यार महदैतरेय उपनिषत् म्हूण म्हणटाची. तशी
मुखारसून चतुर्मुख ब्रह्मदेव ऋग्वेदींक हे उपदेश केल्ले म्हूण सांगूनच तशी मागीरचे अवतार कसो म्हूण म्हळ्यार नरनारायण अवतार ह्यो चारीच अवतार हे अवतारांत परमात्मो क्षमदमादी गुण म्हळ्यार शम दम इत्यादी गुण आरोप करून घेतकयतो म्हळ्यार ऋषी तो तांतू तशीची तो तपस्ये करता तपस्ये करून स्वरूपांश म्हणून घेता नारायण अवतार नर अवतारो आवेशो देवालो आविष्ट अवतार तो तशीची शेष शेष म्हूण म्हणलो आदी शेशूची तो नर जावन जन्म आयलो म्हूण सांगून म्हणटाची तशी ते नरनारायण एक ऋषी रुपाचे अवतार देव म्हळ्याले कसले म्हूण अज्ञ जनांक सांगचे खातीर जाल्लो अवतार तो पंचा अवतार कपिलावतार ब्रह्मादी देवतेंक नियामक जावन तो परमात्मा कपिल नामक देव जावन येता तो कपिल नामक देव तागेले सर्व एक 24 तत्वज्ञान आनी ते देवाले पर जावन तो सांगता वेदार्थ निर्णय म्हूण सांगून तो तागेले एक शिष्य आसता आसुरी म्हणून ते शिष्याक उपदेश करता ते देवान उपदेश केले कपिल नामक जावन येवन उपदेश केलेले ताका सांख्य तत्व म्हूण म्हणटाची ते कपिल देवाक मुखारसून वासुदेव म्हूण सांगून नांव येता म्हूण जाल्यार मागीर संचे अवतारो आमी म्हणटा पळय दत्तात्रेय अवतार अत्री आनी अनसुया दंपती अत्री ऋषी आनी अनसुया दंपती तांणी देवाक मस्त काल तांणी सेव करताची आनी देव प्रत्यक्ष जातना तांणी मागताची तुगेल्या मणके सुचेक आमकां चरडू जेवका जाल्यार देवाले मणके कोणें असोच म्हूण असवेना न्हय तशें जावन देव तांकां सांगता आवची तुमगेले संतान जावन येता म्हूण सांगून तो दत्त म्हूण म्हळेल्या नांवान तोच व्यक्त जाल्लो ते दत्त रुपान परमात्मो प्रहल्लादाक अलर्करायाक परापर तत्वा विशयी उपदेश केल्ले तशीची ते आमी दत्तात्रेय म्हूण सांगून आराधन करचे हे आत्री ऋषील पूत दत्ताक दत्त आत्रेय तशी तो दत्तात्रेय म्हूण जाता 7 अवतारो परमात्मालो यज्ञ नामक अवतार रुची म्हळेली प्रजापतीले बायल आकुती तांगेले चरड जावन परमात्मो यज्ञ नामक देव जावन अवतार करता यज्ञ नामक परमात्मो मुखारसून स्वयंभुव मन्वंतरांतू देवलोक आशिल्ले याम म्हळेले देवतेंक इंद्र जावन तोच देव लोक आळविता म्हळ्यार त्या कालांतू स्वयंभुव मन्वंतरांतू इंद्र जाल्लो स्वयं यज्ञ नामक परमात्मा म्हूण सांगून आमी लेखुवेत 8 अवतारो परमात्मालो ऋषभावतारो अग्निध्ररायाल पूत नाभिराजु तागेल बायल मेरुदेवी नाभिराज आनी मेरुदेवीले ದಂಪತಿले प्रार्थनेन परमात्मा तांगेले पुत्र जावन ऋषभ नामक देव जावन अवतार करता आनी परमात्माक कशी चतुर्थाश्रमी म्हूण म्हळ्यार सर्व आश्रमांतू आशिल्ले जन तांकां परमात्माक कशी पावचे म्हूण म्हळेले पारमहंस्य म्हूण म्हळेले मार्ग तो बोधन करता आनी विरक्त जनाक चतुर्थाश्रमी म्हळ्यार आमी म्हणीत म्हळ्यार गृहस्थ वानप्रस्थ संन्यास ब्रह्मचर्य हे आश्रम पालन करतले जनांक तो परमात्माक कशी तांणी पावचे म्हूण म्हळेले खातीर पारमहंस्य मार्ग दिता तेंची विरक्त जनाक वैरागी जनाक संन्यास आश्रमाचे संप्रदाय उपदेश करता हांगाक परमात्माले 8 अध्याय 8 अवतार जाल्ले आयचे दिसाक हे 8 अवतारा विशयी जाले तितले सूक्ष्म जावन सांगिले हे देवाले तशीची गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण कोरून कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरि गुरु चरणारविंदार्पणमस्तु न हम करता हरिः करता न हम करता हरिः करता श्री कृष्णार्पणमस्तु।